अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठी बरोबरच केरळ इथल्या वायनाड जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत। कलपेट्टा इथल्या वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वाड्रा आणि अनेक स्थानिक नेते देखील उपस्थित होते। दक्षिण भारताबद्दल मोदी सरकारचा आकस असून दक्षिणेकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली आहे, पण काँग्रेस दक्षिण भारताच्या पाठीशी असल्याचं दाखवण्यासाठीच आपण वायनाड लोकसभा मतदारसंघातून उभे राहत असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी स्पष्ट केलंय। काँग्रेससाठी वायनाड जागा सुरक्षित मानली जाते। वायनाड उत्तर केरळला लागून असून त्याच्या सीमा कर्नाटक आणि तामिळनाडूला लागून आहेत। या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल मतदार वर्ग अधिक आहे। या मतदारसंघावरती इंडियन युनियन मुस्लिम लीगचंही चांगलं प्राबल्य आहे। तर थोड्या वेळापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळेची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी राहुल गांधी आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी यांचं स्वागत करण्यासाठी जमले होते।